नमस्कार. बजेटमध्ये राहून प्रोटीनची गरज पूर्ण करायची आहे, मग ही माहिती खास आपल्यासाठी आहे. आज आपण बघणार आहोत भारतातील 5 सर्वात स्वस्त प्रोटीनचे स्रोत. एक धक्कादायक गोष्ट म्हणजे भारतातल्या तब्बल 90% लोकांमध्ये प्रोटीनची कमतरता आहे. हो, 90%. ही खरं तर खूप मोठी आरोग्य समस्या आहे, पण चांगली गोष्ट ही आहे की यावर सोपा उपाय आहे. आता प्रोटीन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात महागडे सप्लिमेंट्स आणि डाएट प्लॅन्स, बरोबर? अनेकांना वाटतं की प्रोटीन म्हणजे खूप खर्चिक प्रकरण आहे, पण खरंच तसं आहे का? तर याचं उत्तर आहे अजिबात नाही. चला तर मग हा गैरसमज आज आपण दूर करूया. पाहूया भारतातील टॉप 5 सर्वात स्वस्त प्रोटीनचे स्रोत, जे अगदी सहजपणे रोजच्या जेवणात सामील करता येतात. तर आपल्या लिस्टमध्ये नंबर 1 वर आहे सर्वांचं लाडकं आणि सगळीकडे मिळणारं अंडी. एका अंड्यातून आपल्याला मिळतं जवळपास 6 ग्रॅम हाय क्वालिटी प्रोटीन. आणि किंमत फक्त 6 ते 8 रुपये. म्हणजे विचार करा, 30 रुपयांपेक्षा कमी खर्चात आपण 4 अंडी खाऊ शकतो आणि त्यातून मिळतं तब्बल 24 ग्रॅम प्रोटीन. आहे की नाही एकदम सोपं आणि स्वस्त? फक्त स्वस्तच नाही बरं का, अंड्याचे फायदेही खूप आहेत. मसल गेनसाठी किंवा वजन कमी करण्यासाठी अंडी बेस्ट आहेत. आणि हो, याला कंप्लीट प्रोटीन म्हणतात. का? कारण शरीराला लागणारे सगळे महत्त्वाचे अमिनो ॲसिड यात असतात. चला आता बघूया आपल्या लिस्टमधला दुसरा नंबर, आणि तो आहे सोया चंक्स. हो, तेच आपले सोयावडी किंवा न्यूट्री नगेट्स. आता एक आश्चर्याचा धक्का बसायला तयार रहा. फक्त 100 ग्राम सोया चंक्समध्ये किती प्रोटीन असेल असं वाटतं? तब्बल 50 ग्राम. हो, 50 ग्राम. हे प्रचंड आहे खराच. आणि हे सगळं कितीमध्ये मिळतं? फक्त 10 ते 15 रुपयात. म्हणजे विचार करा, एकदम कमी खर्चात प्रोटीनचा खजिनाच मिळतोय. जे लोक शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी तर हा एक वरदान आहे. पण खरं सांगायचं तर कमी बजेटमध्ये एवढं जास्त प्रोटीन देणारा दुसरा कोणताच पदार्थ नाही. म्हणूनच आपण याला म्हणू शकतो बजेट प्रोटीनचा राजा. ओके, तिसऱ्या नंबरवर आहे आपल्या सगळ्यांचा आवडता टाइमपास स्नॅक, शेंगदाणे. 100 ग्रॅम शेंगदाण्यातून आपल्याला मिळतात जवळपास 25 ग्रॅम प्रोटीन. आणि बोनस काय, तर सोबत हेल्दी फॅट्स पण मिळतात. म्हणजे बघा, शेंगदाणे म्हणजे स्नॅक आणि प्रोटीनचं एक जबरदस्त कॉम्बिनेशन आहे. यातून एनर्जी तर मिळतेच, पण आपल्या मसल्सला सपोर्टही मिळतो. आता वळूया चौथ्या पर्यायाकडे, जो आपल्या सगळ्यांच्या घरात रोज बनतो. हो, मी बोलतोय डाळीबद्दल. मग ती मूग डाळ असो किंवा कोणतीही मिक्स डाळ. आपण जे रोज जेवतो त्यातल्या फक्त एका वाटी वरणातून किंवा डाळीतून आपल्याला सहज 7 ते 9 ग्रॅम प्रोटीन मिळतं. डाळीचं वैशिष्ट्य म्हणजे ती पचायला एकदम हलकी आणि खूप पौष्टिक असते. त्यामुळे रोजच्या जेवणात थोडं प्रोटीन वाढवायचं असेल तर यापेक्षा सोपा मार्ग दुसरा नाही. आणि आता येतोय आपल्या लिस्टमधला शेवटचा म्हणजे 5वा पदार्थ, आणि तो आहे दही. एका वाटी दह्यामधून साधारणपणे 8 ते 10 ग्रॅम प्रोटीन मिळतं. दिवसाची हेल्दी सुरुवात करण्यासाठी एकदम परफेक्ट. दह्याचा तर डबल फायदा आहे. एक तर प्रोटीन मिळतं आणि दुसरं आपल्या पोटासाठी म्हणजे पचनसंस्थेसाठी ते खूपच चांगलं असतं. खास करून उन्हाळ्यात तर शरीराला थंडावा देण्यासाठी आणि डायजेशन सुधारण्यासाठी दह्यासारखं दुसरं काही नाही. चला तर एकदा पटकन नजर टाकूया या 5ही गोष्टींवर. प्रोटीनच्या बाबतीत अंडी आणि सोया चंक्स सगळ्यात पुढे आहेत. शेंगदाणे एक भारी स्नॅक आहे आणि डाळ आणि दही तर रोजच्या जेवणात प्रोटीन ॲड करण्याचा एकदम सोपा उपाय आहे. एक गोष्ट कॉमन आहे, सगळ्यांची किंमत कमी आणि फायदे मात्र भरपूर. आणि थांबा, एक बोनस टिप आहे. समजा बजेट अगदीच कमी असेल तर काय करायचं? सोपं आहे. फक्त अंडी, सोया आणि शेंगदाणे या तिघांना आपल्या डाएटमध्ये एकत्र करा. बस, दिवसाची प्रोटीनची गरज आरामात पूर्ण होईल. हा आहे खरा अल्टिमेट बजेट प्रोटीन कॉम्बो. तर मग या सगळ्या माहितीवरून एक गोष्ट तर नक्कीच लक्षात आली असेल की मसल्स बनवण्यासाठी किंवा फिट राहण्यासाठी त्या महागड्या प्रोटीन पावडरची खरंच गरज नाहीये. आपल्या घरातल्या नैसर्गिक आणि स्वस्त पदार्थांमधूनही आपण आपलं फिटनेसचं ध्येय गाठू शकतो. तर मग आता विचार करा, ही माहिती ऐकल्यावर आपल्या आहारात सगळ्यात पहिला बदल कोणता करणार? आजपासूनच सुरुवात करा आणि एका हेल्दी आयुष्याकडे पहिलं पाऊल टाका.